मोठ्या मेन पॉडकास्टची छोटीशी ही क्लिप आहे जी तुम्ही बघणार आहात. पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिला क्लिक करा आणि सध्या एन्जॉय करा TAP क्लिप्स. आता काही लोकांच्या मनात अशी शंका येऊ शकते की ही अंधश्रद्धा पण असू शकते किंवा याला काही सायंटिफिक पुरावा नाही आहे, काही तथ्य नाही आहे, डॉक्युमेंटेड नाही आहे आणि असे कमेंट्स येतात सुद्धा. कसं आहे ना, पॉझिटिव्हिटी ही एक मुळात अनुभवाची गोष्ट आहे. बरोबर. तरी सुद्धा मला एक प्रश्न विचारावा वाटतं तुम्हाला की मॅनिफेस्टेशन, इच्छाशक्ती, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे जे याच्यावर काही सायंटिफिक स्टडीज, डॉक्युमेंट किंवा युनिव्हर्सिटीने काही केस स्टडीज केल्या आहेत का? हो, सगळ्याचं सगळं आहे. म्हणजे आता ते वाढू लागले रादर अजून. भारतामध्येच सगळ्याचा उगम आहे एक तर ह्या सगळ्या गोष्टींचा. ध्यान आपण म्हणतो तर मेडिटेशनचा हे आपल्या भारतामध्ये आहे सुरुवात. बरोबर. पण त्याचे कोर्सेस US मध्ये जास्त आहेत. हा एक गोष्ट म्हणजे मला स्वतःला जेव्हा करायचं असं मी विचार केला तेव्हा जास्त मला बाहेरच्या देशांमध्ये याचे कोर्सेस दिसले. म्हणलं असं का असेल, असं एकदा मला वाटून गेलं. पण दॅट्स अ पार्ट. आता त्या गोष्टी बदलू लागल्यात, हळूहळू बदलतील. कारण महत्त्वाचा माणूसच खूप पॉझिटिव्ह ऑरामुळे आहे आत्ता भारतामधला. त्यामुळे सुद्धा गोष्टी बदलतात. आपल्या गोष्टी आपल्याच राहतील. हो, त्यामुळे आपल्याकडे येत राहतील. तर आता तुम्ही जे म्हटलात त्याच्यावर सगळ्यावर सायंटिफिक स्टडी आहेत. आपण जे इथे अनुभव म्हणतो त्याला आपण जादू असं म्हणतो कारण आपण अनुभव घेतलाय. पण त्याच्या मागची सायंटिफिक स्टडी US मध्ये होत आहेत. असं थोडंसं झालंय. इथेही होतातच आहेत नक्कीच. पण आता आपण जसं मी थोडासा अजून एक्सप्लेन करून सांगते. आपण मंत्र जाप करतो. जपफल कसे लाभत तरी असं माझं आई म्हणत असते, कुठल्या तरी पोथीमध्ये आहे हे. तर आपण जेवढं मनापासून तो जप करतो ना त्याचंही फळ आपल्याला मिळतच असतं. फोकस, फिलिंग हे सगळं त्याच्यावरच येतं. मन शांत, आपलं जास्त वेळ बसल्यावर मन शांत व्हायला लागतं आणि रोज जर तुम्ही ते करत असाल तर तुम्हाला जे हवंय तर देवही देतो. करेक्ट. हे आपल्या पद्धतीमध्ये झालं. आता हे मंत्र होपोनोपोनो बाहेरच्या देशातनं आलाय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही 4 वाक्य. या 4 वाक्यांमध्ये काय पॉझिटिव्ह एनर्जी आहे. पॉझिटिव्हली आपण बोलतो. तर हे पॉझिटिव्ह 4 शब्द जे आहेत त्याने तुम्हाला 5 मिनिटात रिझल्ट मिळतो. तो काय मंत्रच आहे. जप करा असं सांगितलंय. डॉक्टर ह्यू लेन यांचं आहे हे. 108 वेळा स्टँडर्ड प्रॅक्टिस असं म्हटलं जातं. आपण काय करतो, इथे सुद्धा वेगवेगळे मंत्र आहेत आपल्याकडे जप करण्याचे. ते जप करतो. त्यातूनही तोच फायदा आहे आणि तिथूनही ते फक्त सायंटिफिक आहे आणि हे आपण अनुभवातनं घेतो. सो इट्स बोथ द सेम. माझ्या आईकडनं अध्यात्म आहे. तर आईने मी जन्मायच्या वेळी लाखांनी हे केला होता आणि इच्छा काहीतरी अशी होती की जगात भारी काहीतरी करावं. त्याची सुरुवात आहे असं म्हणते मी. नाही आहे म्हणजे ती मी तुम्हाला सांगितलं ना ऑफ कॅमेरा, मला तुमच्यासोबत ज्या गप्पा झाल्या त्याच्यातून तुमचा ऑरा समजला आणि तो कदाचित त्याच दिशेने चाललाय जे तुमची आई मॅनिफेस्ट करते. हो, आईनेच माझ्यासाठी मॅनिफेस्ट केलंय हे नक्की. रादर माझ्या भावासाठी सुद्धा. की गर्भसंस्कार म्हणतात ना, तेव्हा कोणी सांगायला नव्हतं पण तिने ते केलं. म्हणजे तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं की काही नाही, आपल्याला काही नाही, राग येतोय गोष्टींचा, जप करायचा, उत्तरं मिळतात. ती एका जागी बसून लाखभर जप करायची तिच्या तरुणपणी. आता त्याचंच उत्तर आहे हे मला. म्हणजे ह्या गोष्टीच्या विरासतमध्ये आलाय. ते तसंच आहे ना. जे मिळालंय ते त्याच्याच मधनं मिळालंय. आपल्याला माहितीही नसतं आपण काय करून जातो. हे मी आईला म्हटलं. आता तिला माहिती नाही, तिने ते मेडिटेशन केलंय का, तिला व्हायब्रेशन्स यायची, म्हणजे अंगावर काटा येणे तिला सहज यायचा आणि त्याच्यानंतर तिला एकदम एनर्जेटिक, फ्रेश वाटायचं. आता ती मला सांगते की तू जे मेडिटेशन म्हणतेस ते माझ्याबरोबर झालं आहे. म्हणलं तुला ते कळलं नाही आहे की तुझ्याबरोबर ते झालं आहे. पण ती आनंदी कायम होती आयुष्यात, ती त्याच्याचमुळे आनंदी राहू शकली. कारण आजूबाजूचं वातावरण काही सगळं आनंदी ठेवणारं कधीच नसतं. बायकांच्या आयुष्यात तर बरेच विषय असतात आणि एकत्र घर असल्यावर अजून जास्त असतात. तर त्याच्यातून ती हे झाली आहे. फक्त तिने ते जगासमोर आणलं नाही, ते माझ्या थ्रू यायचं होतं मे बी, म्हणून माझं असेल सोर्स. म्हणजे मला ती बुद्धी देवाने दिली आहे. सो आय एम द सोर्स असं मी दरवेळी म्हणते की मला तसंच राहायचं आहे की ग्राउंडेड राहूनच गोष्टी करायच्यात, की हे मला मिळालं आहे, मग त्याचा उपयोग तरी व्हायला पाहिजे सगळ्यांना, असं एक हे होतं. पण मंत्राचं जे आहे ना, तर ती आम्हाला लहानपणापासून सांगत आली की ह्याचा जप करत जा. जेव्हापर्यंत मला कळत नव्हतं तेव्हापर्यंत मी जपच करत होते. आता मला हे सायंटिफिक पद्धतीने कळायला लागलं तर मी हा जप करायला लागले, कारण इमिजिएट रिझल्ट दिसतात असं. सो साधना आहे सगळ्याची,
ते आहेच. हे एक एकदम मला सुचलेल्या गोष्टी आहेत या. छान, म्हणजे त्या प्रश्नाला एकदम परफेक्ट आन्सर दिल्यासारखं.